नमस्कार, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आता मी आहे वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये. येथे माविमने प्रदर्शन भरवले, खास महिलांची उत्पादने इथे ठेवलेली आहेत. तर मी मानिनी स्वयंसहायता महिला गट करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या समवेत आहे. मी ताईंना विचारायला मागेन, ताई आपलं नाव काय आणि आपण येथे पहिल्यांदाच भाग घेत आहे की यापूर्वी या प्रदर्शनात सहभागी झाला होता? नमस्कार, मी सविता विजयकुमार सातपुते, राहणार दोनोडे, कोल्हापूर जिल्हा, तालुका करवीर. येथून मी चप्पलचं स्वतःचं घेऊन आलेलो आहे प्रोडक्शन. आणि माझी ही दुसरी वेळ आहे येण्याची. आणि इथं म्हणजे कसं झालं आहे की लोकांनी जरासं म्हणजे अजून सेल व्हायला पाहिजे होता. थोडासा सेल तसा म्हणजे काही थोडासा कमी झाला आहे. आणि हां, चांगलं आहे आपल्या महिलांसाठी, काहीतरी चांगलं वेगळं होतं आहे. माहीमनं आपल्याला चांगलं महिलांसाठी काहीतरी पुढं जाऊन करायला उन्नती म्हणून आहे, चांगला मार्ग आहे. शनिवार रविवारी गर्दी कशी होती? हो, शनिवारी थोडी कमी होती. काल रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि आपली विक्री पण झाली. माविमचं या व्यतिरिक्त, वाशी व्यतिरिक्त इतर कुठे ठिकाणी प्रदर्शन भरवलं आणि त्यात तुम्ही सहभागी झाला, असं झालं कुठे? आम्ही मंत्रालय, मुंबई मंत्रालयमध्ये पहिल्यांदा गेलो होतो. तिथं खूप छान आमचं चप्पल प्रोडक्शन विकलं आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद पण तिथे मिळाला. 3 दिवसाचं प्रदर्शन होतं. आमची ही दुसरा वेळ आहे. नवी मुंबई वाशी येथे सिडकोमध्ये भरवलं आहे. इथं पण चांगलं आहे, फक्त जरा थोडंसं लोकसंख्या जाहिरात व्हायला पाहिजे होती, एवढंच. आणि छान आहे आपल्या महिलांसाठी, काहीतरी पुढं जाऊन आत्मविश्वास पण वाढायला लागला आमचा, असं म्हणजे छान. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि अशीच तुमची भरभराट हो, ठिकठिकाणी तुम्हाला प्रदर्शनात भाग घेता येऊ आणि तुमच्या उत्पादनांना चांगला उठाव मिळो, ही शुभेच्छा. थँक्यू, नमस्कार. ताई, नाव काय आपलं? नूतन गणेश नलावडे. आणि कुठून आलात तुम्ही? मी रायगड रोहामधून आलेली आहे. तुम्ही इथे या माविमच्या या प्रदर्शनात काय काय ठेवलं आहे विक्रीसाठी? माझं मेन प्रोडक्ट्स आहेत लाडू, पण मग त्याच्यासोबतच मी सब प्रोडक्ट्स म्हणून चकली, चिवडा वगैरे असे पदार्थ ठेवलेले आहेत. कसा आहे प्रतिसाद तुम्हाला इथे? शनिवार रविवारी इथे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. इतर दिवशीही आहे, पण शनिवार रविवारी रश खूप आहे. या आधीच्या प्रदर्शनांचा तुम्हाला काय अनुभव आहे? याआधी मी बऱ्याच ठिकाणी स्टॉल्स लावले. मंत्रालयामध्ये जो मी स्टॉल लावला त्याच्यासाठी मला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे तिथे 4 दिवसाचा स्टॉल झाला, पण तरीसुद्धा नंतर नेहमीच्या ऑर्डर्स, म्हणजे दर फ्रायडेला मी तिथे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स कंप्लीट करते. तिथे खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. छान. तुमच्या पुढच्याही नाही, आता इथे सुद्धा कसं झालं आहे, इथे सुद्धा आम्हाला बरेच म्हणजे NGO वाले वगैरे जे आमचे प्रोडक्ट्स घेऊन ते विकण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना आमचे प्रोडक्ट्स आवडले आहेत आणि ते आमचे प्रोडक्ट्स ते विकणार आहेत असं म्हणालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जास्त चांगलं वाटतं. म्हणजे आम्हाला एक मार्केट उपलब्ध झाल्यासारखं आहे. वाशी तुम्हाला लाभली म्हणायची. हो, बरेच आले आहेत. म्हणजे कसं की बऱ्याच जणांना आमचे प्रोडक्ट्स आवडलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे एक मार्केट उपलब्ध झाल्यासारखं आहे. छान. तुमच्या पुढील सर्व अशाच प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळो, हीच शुभेच्छा. धन्यवाद. ताई, आपलं नाव काय? माझं नाव सुरेखा सुरेश गोलप. मी साताऱ्यावरून आले आहे आणि माझ्या गटाचं नाव विशाखा महिला बचत गट आहे. मी माविम अंतर्गत ह्या स्टॉलमध्ये भाग घेतला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, प्रगती लोकसंचलित साधन केंद्र सातारा यांच्या माध्यमातून मी सुरेखा सुरेश गोलप इथे स्टॉलमध्ये आलेली आहे. काय काय ठेवलं तुम्ही? माझे प्रोडक्ट आहे स्पेशल विशाखा चटणी आणि शेंगदाणा चटणी, कारळा चटणी, जवस चटणी आणि हळद पावडर आणि हे गव्हाचे बिस्किट आहेत, ज्वारीचे बिस्किट आहेत, नाचणीचे बिस्किट आहेत. कसा आहे प्रतिसाद तुम्हाला इथे? चांगला प्रतिसाद आहे. जास्त लोक कुठल्या दिवशी आले? शनिवार, रविवार? रविवारी जास्त लोक आले. ह्याच्या अगोदर थोडेफार कमीच होते, पण रविवारी. अशा प्रदर्शनात तुमचे उत्पादन ठेवण्याची किती खेप आहे? यापूर्वी कुठे ठेवली होती? नाही, ह्या पहिल्यांदाच माझं प्रोडक्शनच पहिल्यांदा आहे सर. मी 1 वर्ष झालं सुरुवात केली आहे आणि प्रत्यक्षात आता मी बाजारात आलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला हे सगळं माविममुळे आमच्या घडलेलं आहे. शुभेच्छा. धन्यवाद सर. आता मी आहे नंदुरबारहून आलेल्या प्रमिलाताई वसावे यांच्या समवेत.
प्रमिला ताई, तुम्ही काय काय ठेवलं इकडे? नमस्कार, माझं नाव आहे रमिला वसावे. मी नंदुरबार डिस्ट्रिक्टमधून सातपुडा पर्वतामधून आलेली आहे. तर सर, आमचं तरणा भगर प्रक्रिया प्रकल्प आहे आणि राणी काजल प्रकल्प आहे. इथून आम्ही सर्वप्रथम जास्त करून भगर प्रोडक्ट आणलेले आहे, भगर आणलेली आहे. कारण की मिलेटपासून आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, त्यासाठी आम्ही भगरवर जास्त पदार्थ तयार करतो आणि भगर विक्री करतो आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही सर्व सेंद्रिय माल आणलेला आहे. भगर आणलेली आहे, भगरपासून नानखटाई बनवलेली आहे आणि भगरपासून आम्ही लाडू तयार केलेले, लहान मुलांना आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि आपल्यासाठी देखील. आणि त्याच्यासोबत आम्ही भगरपासून चकल्या तयार केलेल्या आहे. मुलं कुरकुर खातात, त्यापेक्षा ज्यांनी चकली खावं तर मुलांचं आरोग्य देखील चांगलं असायला पाहिजे, त्यासाठी आम्ही हे प्रोडक्ट तयार केलेले आहे. त्याच्यासोबत आमचं सेंद्रिय नाचणीपासून आम्ही पापड तयार केलेले ते आणलेले आहे आणि आमच्या सेंद्रिय गहूपासून कुरडया तयार केलेले आहे ते आम्ही आणलेले आहे सातपुड्यातून. त्याच्यानंतर आमच्याकडे सेंद्रिय जुवार असते, त्याचं पीठ आहे आणि जुवार आणलेली आहे आम्ही. तांदूळ आहे आणि मिलेटमध्ये आमचं अजून हे एक प्रोसा आहे, हिला आम्ही मर म्हणतं. आणि अशी आमचे 3 प्रकारची भगर आहे. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर मातीचे भांडं तयार केलं जातं. ह्याच्यात आम्ही भाजी शिजवतो. ह्याच्यापासून आरोग्याला खूप चांगलं आहे, कारण की आताचे भांडे वापरतात त्याच्यात आरोग्याची काही चांगलं नसतं, म्हणून आम्ही मातीच्या भांड्यातच स्वयंपाक करतं. आणि आमचं महत्त्वाचं म्हणजे भाकऱ्या किंवा पोळ्या ठेवणं, तर आमच्याकडे बांबूच्या टोपली वापरतात. कारण की ह्याच्यात आपण भाकरी किंवा पोळी ठेवली तर ते खराब होत नाही आणि हवेशीर राहते आणि व्यवस्थित राहते. तुम्ही यापूर्वी कुठे असं प्रदर्शनात भाग घेतला होता? सर, यापूर्वी आम्ही नंदुरबार डिस्ट्रिक्टला पण भाग घेतला. तिथं 4 दिवस होतो, 5 दिवस. त्याच्यानंतर मागच्या वेळेस आम्ही मुंबईलाच आलो होतो, मंत्रालयाजवळ तिथं आमचं एक्झिबिशन होतं. आणि आता मी फेब्रुवारी महिन्यात बँगलोरला जाऊन आली, तिथं पण ह्या एक्झिबिशन, तिथं माझा ऑल स्टेटचा कार्यक्रम होता. तरी तिथं मी 2nd नंबरवर विनर झालेली होती. पूर्ण भारताचा कार्यक्रम होता. तरी इथे वाशीमध्ये तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? वाशीमध्ये जरा सर इथं थोडं आउट साईडला येतं आहे, पण तरी इथं पण माझं हा गावराणी लसूण आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे, ह्याचा चांगला प्रतिसाद भेटला. तुमच्या पुढच्या सर्व प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. आता मी आहे बीडहून आलेल्या ताई उज्ज्वला आजबे यांच्या समवेत. ताई, तुम्ही काय काय ठेवले इथे? सर, माझ्याकडे हे गावरान शेंगदाणे आहेत, सेंद्रिय खतावरती पिकवलेले आहेत. माझ्या घरचे स्वतःच्या शेतातले आणि घरचे आहेत. त्याच्यापासूनच बनवलेली ही शेंगदाणा चटणी आहे. अगदी खायला पौष्टिक आहे आणि सेंद्रिय खतावरच शेंगदाणे जे पिकवलेले आहेत त्याच्यापासून बनवलेली आहे. ही आहे जी आपली ही सेंद्रिय हळद आहे, त्याला सेलम हळदी पण म्हणतात. ही गावरान हळद आहे, आरोग्यासाठी पण पौष्टिक आहे. लहान मुलांना जर दुधामध्ये वगैरे टाकून दिली तर ती लहान मुलांच्या आरोग्यासाठी पण चांगली आहे. ही आहे आपली काश्मीरी मिरची पावडर आहे. शेतामध्येच आम्ही ही सेंद्रिय शेतावरती पिकवलेली काश्मीरी मिरची आहे, स्वतःच शेतामध्ये पिकवून आमच्या घरीच आम्ही याचं प्रोडक्शन करतोय. ही आहे आपली रेग्युलर रोज चालणारी मिरची पावडर आहे. ही शंकेश्वरी मिरची पावडर आहे, ही पण आम्ही घरीच बनवलेली आहे. हा आहे आपला शेतात पिकवलेला कांदा आणि लसूण, त्याच्यापासून बनवलेला हा कांदा लसूण मसाला. याच्यामध्ये पूर्ण 26 प्रकारचे खडे मसाले आहेत. हा आहे आपला गोडा मसाला, हा पण आपण 26 प्रकारचे खडे मसाले, धने वगैरे टाकून बनवलेला आहे. हा आहे आपला काळा मसाला. या काळ्या मसाल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्हीसाठी पण चालतो. भरलं वांगा असेल, तुमचं बटाट्याची भाजी असेल, नॉनव्हेज मच्छी असेल किंवा मग तुमचं मटण असेल, त्याच्यासाठी हा स्पेशल वापरला जातो. त्याच्यामध्ये धने, कांदा, 26 प्रकारचे खडे मसाले, खोबरं, पूर्ण साहित्य मिक्स केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळा कोणताही मसाला वापरण्याची आवश्यकता नाही आहे. ही आहे आपली जवसाची चटणी, ही पण आम्ही घरगुती पद्धतीने डंक्यावरती कुटवलेली ही आमची जवसाची चटणी आहे. ही आहे आपली धना पावडर आहे, ही पण आम्ही घरीच आमच्या शेतातील धने याच्यापासून बनवलेली आहे.
मला सांगा, तुम्ही किती वर्ष या व्यवसायात आहात? आज आमच्या या व्यवसायाला पूर्ण सर 7 वर्ष झालेले आहेत. यापूर्वी अशा कुठल्या प्रदर्शनातून भाग घेतला? हो नक्कीच. कुठे घेतलाय? आता BKCला MMRDA मैदान याच्यावरती जे महालक्ष्मी सरस त्याच्यामध्ये पण मी 13 दिवसाचं प्रदर्शन केलेलं आहे. याच ठिकाणी यापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये 10 दिवसाचं जे महालक्ष्मी सरस झालेलं होतं त्याच्यामध्ये पण मी भाग घेतलेला होता. कसा होता प्रतिसाद? माझा त्या टायमाला सर 3.5 लाखाचा सेल या वाशीला याच ठिकाणी झालेला आहे. आता यावेळी तुम्हाला वाशीला प्रतिसाद कसा आहे? आहे थोडासा कमी आहे पण चांगला आहे त्या मानाने, पण त्यापेक्षा थोडासा कमी आहे. इथे सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्हाला ही सगळी जागा दिली, तुमचं राहण्याची व्यवस्था केली, काय त्याच्यामध्ये कमतरता राहिली? स्टाफ कसा वागला तुमच्याशी? काही तुम्हाला गैरसोयीचा सामना करावा लागला असं काय झालं इथे? नाही सर, तसं काहीच होत नाही. जे आम्ही आमच्या घराच्या बाहेर पडतो तेव्हापासून जे आमचे BMM सर वगैरे असतात त्यांनी आमची इतकी काळजी घेतलेली असते की ताई तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत आणि इथून घरी जाईपर्यंत आमची इथं राहण्याची असेल, जेवणाची सोय असेल किंवा इथं स्टॉलवर सतत वेळोवेळी विचारतात तुम्हाला काही अडचण आहे का. त्या बाबतीत जी काही आमची तक्रार तर कधी नसतेच, पण जरीही वाटलीच तर ते आमचं सोल्युशन लगेच करतात त्या गोष्टी. आता मी वाशीमधील या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या एका महिलेसोबत आहे. ताई, मला तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही? मी रोहिणी अशोक पालमे, मी वाशीतच राहते. मी नेहमी इथे प्रदर्शन भरतात तर येते, सरस असो किंवा अजून कुठचेही बरेच प्रदर्शनाला मी हजेरी लावतेच. आज तुम्ही इथे आलात तर इथे तुम्ही काय काय पाहिलं आणि काय काय आवडलं त्यातलं? मला डाळी वगैरे छान आहे, ज्वारी छान आहे, कडधान्य थोडी महाग आहेत पण छान आहेत आणि बाकी मसाले, मिरची पावडर वगैरे सगळं चांगलं. काय घेतलं तुमच्या पिशवीत? काय तर मी कांदा लसूण मसाला घेतला, छान आहे, खूप सुंदर आहे. आणि इथे बाजाराच्या तुलनेत म्हणजे DMartला किंवा आपण APMC मधून जे काय घेतो त्या तुलनेत इथले दर कसे आहेत? दर नॉर्मलच आहेत, म्हणजे जसे मार्केटपेक्षा थोडे कमी आहेत. आणि थेट माल येतो? हां, डायरेक्ट माल येतो आपल्याला. म्हणजे त्या महिलांना त्याचा फायदा होतो ना, ज्या काम करतात बचत गटाचं वगैरे त्यांना खूप फायदा होतो त्याचा. इथल्या महिलांशी काय तुम्ही बोललात की कुठून आलात? हां, विचार साताऱ्यावरून आलात त्या बोले आमच्या घरचं आहे सगळं. हां, चांगलं आहे, मस्त, सगळे बोलायला पण खूप चांगलं आहे. धन्यवाद. थँक्यू. आता मी आहे वर्षाताई लड्डा, व्यवस्थापकीय संचालिका माविम यांच्या समवेत. वर्षाताई, या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल मागाल आणि वाशीतला हा आपला अनुभव कसा आहे? ॲक्च्युली महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या ज्या काही माविमच्या महिला बचत गट आहेत तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत आपले, ग्रामीण भागामध्ये, आणि मिळून जवळजवळ 20 लाख महिला आपल्या बचत गटामध्ये आहेत, कार्यरत आहेत. 1.63 लाख आमच्या बचत गटांची संख्या आहे. आणि मग आमचं असं होतं की 50 वर्ष माविमला पूर्ण झाली तर मग आपण त्याला काहीतरी करावं लागेल असा विचार करताना म्हणलं महिलांच्या ह्या त्यांनी जे काही प्रोडक्शन केलेलं आहे, काही हस्तकला असतील, काही खाद्यपदार्थ असतील, तर त्या सर्व महिलांच्या प्रोडक्शनला आपल्याला कुठेतरी संधी द्यावी लागेल असं वाटलं. आणि मग आपल्या विभागाच्या माननीय मंत्री महोदया आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की आपल्याला 50वं वर्ष मोठं भव्य प्रदर्शनी करायची. आणि मग त्याच्यासाठी आम्ही मानसिक तयारी दर्शवली. आमच्या विभागाचे माननीय सचिव यांनी सुद्धा अनुप कुमार यादव सरांनी सांगितलं की हो, आपल्याला माननीय मंत्री महोदयांच्या आदेशानुसार, आपल्याला सूचनानुसार, मार्गदर्शनानुसार काम करायचं. ज्यावेळी आम्ही ती जागाची शोधाशोध करायला सुरुवात केली त्यावेळी आमच्या एक लक्षात असं आलं की हे वाशी हे एक्झिबिशन सेंटर जे आहे हे उन्हाळ्याचे दिवस आणि आपण पूर्ण राज्यातून महिलांना ज्यावेळी आपण इथं बोलवतोय त्यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे, खाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि प्रदर्शनीला तसा प्रतिसाद पण मिळाला पाहिजे. आणि या सर्व विचारातून आम्ही मोठं ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करता आम्हाला सिडको हे ACच एक एक्झिबिशन सेंटर आहे आणि मग त्यामुळे आम्ही ही जागा निवडली. पण आपल्या महिलांना बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि वाशी इथं तशी बाजारपेठ पण तशी उपलब्ध आहे. पण ह्या महिलांनी काय केलं पाहिजे, कसं त्यांना कोणती बाजारपेठ उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आम्ही अगदी अवघ्या 10 ते 12 दिवसामध्येच हे संपूर्ण नियोजन केलं. आणि आमच्या जिल्ह्यात सुद्धा आम्ही जे काही प्रदर्शनी केली होती त्याच्यामधून आम्ही आमच्या जिल्ह्याला जे अधिकारी आहेत त्यांना असं सांगितलं की आपल्या जिल्ह्यातील आम्हाला प्रॉडक्ट दाखवा की आपण इथं काय काय ठेवू शकू आणि कसं महिलांना जास्त त्याचा प्रतिसाद मिळेल. आणि मग आम्ही सगळं हे 10 दिवसाची तयारी करत असताना आम्ही ऑनलाईनला जास्त प्रतिसाद दिला. आम्ही संपूर्ण ऑनलाईन मीटिंग घेतल्या आणि मग त्याच्यातून आम्ही प्रदर्शनी भरवली. आज आपण इथं 130 स्टॉल सर्व वस्तूंचे प्रदर्शन आहे आपलं आणि 30 खाद्यपदार्थांची मेजवानी. आपल्या महाराष्ट्र जे आहे विदर्भापासून ते कोकणापर्यंतची मेजवानी आपल्याला इथं दिसेल. आणि पदार्थ जर बघितले विक्रीचे ते सुद्धा हस्तकलेचे आहेत किंवा आपल्याला त्या त्या जिल्ह्यात जे काही नाविन्यपूर्ण आहे असे आपण सगळे तिथं प्रॉडक्टचे पण ठेवलेले आहेत. 130 स्टॉल ते आहेत.
आणि त्यामुळं विदर्भ, खानदेश, कोकणापर्यंत पश्चिम महाराष्ट्र हे सर्व जिल्हे आपले व्यापून 35 जिल्ह्यांची इथं प्रदर्शनी आहे. सर ओव्हरऑल प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद बघितला तर सुरुवातीला थोडासा आम्हाला पहिल्या दिवशी थोडंसं टेन्शन आलं होतं की या महिला इथं आलेल्या आहेत, त्यांना कसा प्रतिसाद मिळणार, कितपत मिळणार, कमी वाटला. पण ज्या दिवशी पहिलाच दिवस ओपनिंगचा होता त्या दिवशी आपल्या जवळजवळ 2,000 ते 2,500 महिला मान्य मंत्री महोदयांचा कार्यक्रम म्हणून ओपनिंगसाठी आलेल्या होत्या. त्यांनीसुद्धा इथं महिला खुश झाल्या की अरे पहिल्या दिवशी आपल्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे महिला पहिल्याच दिवशी खुश झाल्या. शनिवारपेक्षा आणि रविवारी प्रतिसाद वाढला. त्यामुळे महिला ज्यावेळी आम्ही त्यांच्या स्टॉलवरती गेलो त्यावेळी त्या अगदी आनंदाने प्रोत्साहितून सांगत होत्या की आम्हाला प्रतिसाद मिळाला. आणि आपल्या माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा परवा 3 तास आपल्या सर्व महिलांच्या 160 स्टॉलला भेट दिली. प्रत्येक महिलांकडून त्यांचे अनुभव ऐकले आणि त्याही अगदी मन प्रफुल्लित झालं त्यांचं. काही प्रोडक्टना नाही मिळाली इथं संधी म्हणजे लोकांचा प्रतिसाद, पण काही प्रोडक्टना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज एकंदरीत जर जनरल विचार करता 4 दिवसामध्ये जवळजवळ या महिलांची 60 लाखाची विक्रीची उलाढाल झालेली आहे आणि ही खूप आमची बिग अचिव्हमेंट आहे. आणि मावींचं हे पहिलंच वर्ष आहे आणि त्या पहिल्या वर्षामध्ये आम्हाला सुद्धा जाणवलं काही उणिवा आम्ही त्याच्यातून पुढच्या वर्षी नक्की भरून काढू आणि महिलांना याच्यापेक्षाही मोठं प्रदर्शनाला आपण संधी देऊ हे आम्ही आता मावींनी ठरवलेलं आहे. तुमच्या पुढील सर्व उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद.